बोलता बोलता काही दिवस असेच सरकत गेले आणि आता आला तो दिवस ज्याची सगळेच वाट बघत होते. घरात सगळीकडेच उत्साह, तयारी आणि भावनांचा माहोल पसरला होता. काही नाती नवी वळण घेत होती, तर काहींच्या मनात प्रश्नांची गर्दी होत होती. नाती जुळत होती, काही कटू आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. काही लोक अगदी अनपेक्षितपणे बदलत होते. ज्या दिशेने हे सगळं सुरू आहे त्या दिशेला प्रत्येक भावनेची परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक नात्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. बोलता बोलता 3-4 दिवस असेच निघून गेले. रविवारचा दिवस उजाडला. आज सम्राट आणि तपस्याचं लग्न होतं. खानविलकरांचं घर नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज झालं होतं. त्यांच्याच बंगल्याच्या मागे सम्राटने लग्नासाठी एक छोटासा सेटअप तयार केला होता, अगदी तसाच जसा तिला हवा होता. लग्न जरी घरच्या घरी होणार असलं तरी तिची प्रत्येक इच्छा त्याला पूर्ण करायची होती आणि ती इच्छा लक्षात घेऊनच त्याने सगळ्या अरेंजमेंट्स केल्या होत्या. लग्नाच्या तयारीची जबाबदारी रविजावर होती. ते सुद्धा बॉसच्या लग्नासाठी खूप खुश होते. जबाबदारीने सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत होते. अरे यार, ही साडी मला तर आत्ताच गरम होतंय. तपस्या वैतागली होती. तिने हौसेने स्वतःसाठी कांजीवरम साडी निवडली होती, पण साडीची सवय नसल्यामुळे आता तिला तो साडीतला साज शृंगार काही झेपत नव्हता. त्यामुळे तिची चिडचिड व्हायला लागली होती. ताई, आत्ताच अशी अवस्था आहे तुझी, मग लग्नानंतर कसं होणार आहे तुझं? ब्युटिशियनने तिच्या शॉर्ट केसांना एक्स्ट्रा सप्लिमेंट लावून त्यांची लांब सडक वेणी घातली होती. तिला प्रॉपर इंडियन लुक हवा होता आणि त्याच वेणीवर सई आता गजरे लावत होती. सई, मी काय म्हणते, साडीच्या आतून पेटीकोट घालणं गरजेचं आहे का? जीन्स नाही का घालू शकत? ताई, तू पण ना, काय विचारशील याचा भरोसा नाही. अगं, साडीच्या आतून जीन्स कोण घालतं? सईच्या हसण्याकडे बघून मात्र तपस्या स्वतःच्याच मूर्खपणावर स्वतःलाच मनातल्या मनात शिव्या घालू लागली. हे घ्या नवरीबाई, रेडी झालात तुम्ही. सईने तिला आरशासमोर उभं केलं. तसं तपस्याने स्वतःला निहाळायला सुरुवात केली आणि काही क्षण स्वतःकडे बघतच राहिली. पूर्ण आयुष्यात तिने पहिल्यांदा इतका साजशृंगार केला होता. त्यामुळे आता स्वतःलाच ती ओळखायला येत नव्हती. लूज शर्ट आणि जीन्स मध्ये नेहमी कम्फर्टेबल असणारी तपस्या राऊत आज मिसेस खानविलकर होण्यासाठी प्रॉपर इंडियन गेटअप मध्ये सजून तयार होती. कांजीवरम साडी, त्यावर शोभतील असे भरगच्च दागिने, कमरेवर कमरपट्टा, चेहऱ्यावर लूकला साजेसा असा मेकअप, कमरेच्या खालपर्यंत वेणी,
आणि त्यावर मांडलेले खूप सारे गजरे. ती एखाद्या हिरोईन पेक्षा कमी दिसत नव्हती. अरे, मुंडावळ्या राहिल्याच की. सईने बॉक्समधून मुंडावळी बाहेर काढत तिच्या कपाळावर बांधली. पण जशी ती मुंडावळी बांधून बाजूला झाली तशी तपस्या अजूनच शॉक होऊन स्वतःला आरशात बघू लागली. क्षणभरासाठी ती स्वतःच्याच प्रेमात पडली असं म्हणायला हरकत नाही. साडीमध्ये आपण इतकं सुंदर दिसू शकतो याची कदाचित तिला सुद्धा कल्पना नव्हती. तिने साडी कधी नेसलीच नव्हती. आहे हाय, सम्राट जिजूंचं आज काही खरं नाही. फुल ऑन विकेट पडणार आहे आज त्यांची. सईच्या या वाक्यावर मात्र तपस्या गालात हसून कमालीची लाजली. जिथे ती स्वतःला बघून इतकी शॉक झाली होती तिथे सम्राटची रिॲक्शन कशी असेल याच्या फक्त विचारानेच तिच्या अंगावर शहारा आला. बाहेर मंडप सजला होता. गुरुजी आले होते. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. लग्न मंडपात नवरदेव त्याच्या नवरीची वाट बघत होता. किंबहुना तिला बघण्यासाठी तो आता आसूसला होता. तितक्यात एका दिशेला त्याची नजर गेली आणि थोड्या वेळासाठी तो श्वासच घ्यायचा विसरला. सई आणि तपस्या मंडपाच्या दिशेने चालत येत होत्या. तपस्या इतर नवरींसारखी लाजरी बुजरी नव्हती. त्यामुळे मंडपात येताना तिची नजर आजूबाजूला भिरभिरत होती. खर तर सम्राटची रिॲक्शन बघण्यासाठी ती आतुर झाली होती. त्यामुळे मंडपात येताच तिचं लक्ष सगळ्यात आधी सम्राटकडे गेलं. तो सुद्धा त्यावेळी तिच्याच कडे बघत होता. त्याचे ते मोठे झालेले डोळे आणि तोंडाचा आव असलेला बघून तिला खूप लाजल्यासारखं झालं. तिने नजर खाली केली. ये मेरी जान कही, आज सच में मेरी जान ना ले ले. सम्राट आधीच गुरुजींच्या सांगण्यावरून पाटावर बसला होता. सईने तिला स्टेजवर आणलं आणि शेजारच्या पाटावर बसवलं. तरी सुद्धा सम्राट अजूनही भान हरपल्यासारखा तिच्याकडेच बघत होता. जवळून तर ती अजून सुंदर दिसत होती. काही केल्या त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. जीजू, आधी लग्न करून घ्या, मग नंतर निवांत बघत बसा. सम्राट सईच्या आवाजाने भानावर आला. तपस्या पण गालात हसली. दोघांच्याही फक्त जवळचीच मंडळी लग्नाला उपस्थित होती. तपस्याकडून तिचे बाबा, तिची बहीण आणि शौर्य. त्याला सुद्धा सम्राटनेच इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे इच्छा नसतानाही तो आला होता. तसंही आता सम्राट आणि तपस्याच्या नात्याला त्याने मनापासून स्वीकारलं होतं. सम्राटकडून त्याची फॅमिली, त्याचे 2 असिस्टंट रविजा, त्याचा मित्र समर आणि त्याची फॅमिली आणि जॅक, एवढे सोडले तर बाकी कोणी नव्हतं. सईने तपस्याला सम्राट जवळ सोडलं आणि खाली निघून गेली. गुरुजींनी सुरुवात करायची विचारणा केली. आबांनीही त्यावर परमिशन दिली. तसं गुरुजींनी विधींना सुरुवात केली. दोघेही मनोभावे सगळे विधी करत होते. उभ्या आयुष्यात सम्राटने कधीच कोणती पूजा केली नव्हती.
किंवा तो कधी मंदिरातही गेला नव्हता. त्याचा देवावर विश्वासच नव्हता. पण आज मात्र त्याला ती पूजा आवडत होती. तो ती पूजा त्याच्या आवडीच्या व्यक्तीसोबत करत होता. पूजा करताना तिच्या हातचा होणारा हळूवार स्पर्श आणि तिच्या त्या किणकिण करणाऱ्या बांगड्या त्याची धडधड वाढवायला पुरेशा होत्या. आधीच तिला साडीत बघितल्यापासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कधी एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपण पुन्हा एकदा तिला आपलं बनवतोय असं त्याला झालं होतं. विधी संपले. तिच्या पायात त्याच्या नावची जोडवी आली. स्वतःच्या हाताने त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं. एकमेकांचा हात हाती घेऊन दोघांनीही 7 वचनं घेतली. लग्न अगदी विधिवत पार पडलं. दोघांनी मिळून सगळ्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. पण जेव्हा तपस्यावर गिरीशच्या पाया पडायची वेळ आली तेव्हा मात्र ती काही क्षण थबकली. मगाशी कन्यादान करताना सुद्धा तिची नजर खालीच होती. वडील म्हणून जरी ते त्यांचं कर्तव्य करत असले तरी आईच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ झाला होता. ज्या व्यक्तीमुळे आपल्या आईच्या आयुष्याची वाताहत झाली आज त्याच्याच हातून आपलं कन्यादान होतंय. ही सल कुठेतरी तिच्या मनात चलत होती. सईने खूप समजवल्यानंतर तिने त्यासाठी होकार दिला होता, कारण तिला सईचं मन मोडायचं नव्हतं. जगाच्या लाजेखातीर आज ती गिरीशच्या पाया पडली होती. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला भरभरून आशीर्वाद दिले. ती उठून उभी राहिली. गिरीशने पुढे होत तिला छातीशी कवटाळलं. ती मात्र मूर्ती बनून नुसतीच उभी होती. का कुणास ठाऊक, पण त्यांच्या स्पर्शात तिला बापाचा ओलावा जाणवतच नव्हता. कदाचित ज्या गोष्टी तिने बालपणापासून सहन केल्या होत्या त्यामुळे आता तिचं मन गिरीशच्या बाबतीत एकदम कठोर झालं होतं. बाप म्हणून आपण त्यांच्यासाठी काही फीलच करत नाही हे आज तिला प्रकर्षाने जाणवलं. पण तिच्या आईला मात्र ती भयंकर मिस करत होती. ती त्यांच्यापासून बाजूला झाली. त्यांच्या मिठीत तिचा जीव गुदमरू लागला होता. त्यांच्यापासून बाजूला होताच सईने तिला कडकडून मिठी मारली. यावेळी मात्र तपस्याने सुद्धा सईला घट्ट विळखा घातला आणि नकळतपणे तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. तिच्या या खडतर प्रवासात फक्त सईनेच तिला नेहमी साथ दिली होती. म्हणायला त्या दोघी फक्त सावत्र बहिणी होत्या, पण सख्ख्या बहिणींनाही लाजवेल इतकं प्रेम होतं त्यांच्यात. तुला मी खूप मिस करेन ताई. मी पण तुला खूप मिस करेन. स्वतःची काळजी घे. अरे यार, कशाला इतकं सेंटी होताय? सई, तुझ्या बहिणीला म्हणजेच माझ्या वहिनीला आमच्या घरी कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. तरीही तिला कधी तुझी आठवण आलीच तर अर्ध्या तासाचाच तर रस्ता आहे. तुम्ही कधीही तिला भेटू शकता. थँक्यू शौर्य, आमच्या लग्नाला येण्यासाठी आणि प्रत्येक वेळी माझी साथ देण्यासाठी. तुम्हा दोघांनाही तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर,
हम्म. आज ते रात्री डीजेचा प्रोग्राम ठेवायला हवा होता ना. लग्न लग्नासारखं वाटलं तर पाहिजे ना. किती सन्नाटा आहे इथे. रवी, मला तो धांगड-धिंगा आवडत नाही. पण डोंट वरी, तुला आवडत असेल तर तुझ्या लग्नाच्या वेळी आपण ढोल ताशावाल्यांना नक्की बोलावून घेऊ. तसं रवी आणि तेजाचं तोंड उघडच्या उघड राहिलं. शक्यतो जेव्हा रवी असं काही बोलायचा तेव्हा सम्राटची रिॲक्शन एकदम रागीट असायची. बऱ्याच वेळा तर त्या दोघांनी सम्राटचा मार सुद्धा खाल्ला होता. पण आज सम्राटने अगदी मित्र असल्यासारखं रविजाला उत्तर दिलं, जे त्या दोघांनाही पचायला जरा अवघडच जाणार होतं. चला, आता गृहप्रवेशाची वेळ झाली. तसं सम्राट आणि तपस्या गृहप्रवेशासाठी घराच्या मेन डोअर जवळ गेले. रवी आणि तेजा अजूनही मागेच होते. झालेल्या धक्क्यातून अजूनही ते बाहेर आले नव्हते. हे तेजा, बोल रवी. प्यार अच्छे अच्छे लोगों को बदल देता है, ही म्हण सरांच्या बाबतीत खरी ठरली का रे? मला तर असंच वाटतंय रवी. असं जर असेल ना तेजा, तर मी माझ्यासाठी पण एक मुलगी शोधतो. आता मला पण प्रेम करायचंय. अरे, जर प्रेमात पडल्यावर सरांसारखा माणूस इतका बदलू शकतो, तर विचार कर मी कुठल्या कुठे जाईन. तेजा, तू तर मेंटल हॉस्पिटलमध्ये जाशील, नाहीतर कर्जात बुडशील. या व्यतिरिक्त तू कुठेही जाणार नाही. आणि हो, जो नवस तू केला होतास ना, तो आता पूर्ण करायला घे. कोणता नवस रे? अरे, तूच म्हणाला होतास ना, बॉस जेव्हा प्रेमात पडतील तेव्हा तू पायी पायी शिर्डीला जाशील. मग आता कधी जाणार आहे शिर्डीला साईबाबांचे आभार मानायला? अरे, वेडा झालायस का? ते तर मी असंच म्हणालो होतो. शिर्डीला मी जाईन, पण पायी पायी नाही बाबा. आपल्याकडून नाही व्हायचं ते. मी तर असंच ऐकलंय तेजा, की जर बोललेला नवस पूर्ण केला नाही तर तो नवस आपल्यावरच उलटतो म्हणे. कदाचित त्याचे दुष्परिणाम तुला भोगावे लागतील. फॉर एक्झाम्पल, तुला सर नोकरीवरून काढू शकतात, किंवा तुला एखादी दात पडलेली बायको भेटू शकते. नाहीतर मग बास 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 झालं. हे तुझं नाही तर केव्हा वगैरे तुझ्याकडेच ठेव. बघतो मी माझा नवस कसा फेडायचा ते. आत्तापासूनच नको घाबरवूस मला. रवी म्हणाला खरा, पण मनातून तो खरंच धास्तावला होता. रवी निघून गेला तसा तेजा मात्र पोट धरून खळखळून हसायला लागला.